समोरच्यानं बोलले हलक्यातून घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय सुरेख पद्धतीने, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होताना पाहायला मिळते, परंतु चेंडूला चांगली बॅकअप मिळत असताना 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एका बाजूला आहे अजिंक्य इलेव्हन, दुसऱ्या बाजूला आहे सातपुते कन्स्ट्रक्शन्स. अतिशय महत्वाची मॅच आहे. या मॅचचा जर विचार करायचा झाला तर जो संघ जिंकेल तो सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल आणि म्हणूनच महत्वपूर्ण खेळ या ठिकाणी प्रत्येक संघातील खेळाडूला करावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला भिरकावून दिला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळते. एकच धावावरती समाधान मानावं लागले. शांत चित्ताचं वातावरण आहे मैदानाच्या चारी बाजूने. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय थोड्याशा कमी तालामध्ये जरूर आहेत, परंतु ज्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून लाभला त्या सर्वांचं मनापासून स्वागत. सातपुते कन्स्ट्रक्शन्स आणि अजिंक्य इलेव्हन या दोन संघांदरम्यानची ही लढत आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सातपुते कन्स्ट्रक्शन आज प्रथम फलंदाजी करत असताना 2 चेंडूचा खेळ आणि 3 धावा जवळजवळ. हा चेंडू सुद्धा वाईडची सांगता करतात आमचे मयूर मांगेला त्या ठिकाणी आम्हाला दर्शवत असताना. येस इट इज वाईड. अतिरिक्त धाव गजेंद्र आणि अविराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गजेंद्र खूप महत्वाचा खेळाडू. राकेश नाईक यांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा आम्हाला पाठवल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. हलक्यातून घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय सुरेख पद्धतीने ड्राईव्ह जरूर केलाय कवचच्या क्षेत्रामध्ये. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होतंय. गॅदर करता आलं नाही गोलंदाज आला आणि म्हणूनच की काय या आलेला 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पुढे गतिमान होत असताना जाऊन पोहोचते 6 धावांवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मागं सज्जता सुरेख पद्धतीने खेळून काढल्या चेंडूला. हलक्या हाताने खेळलं जातंय. ज्या प्रकारचा कॉन्फिडन्स फटक्यामध्ये पाहायला मिळते, कोणतीही हाणामारी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाही फलंदाज गजेंद्र याचा. कारण ज्या प्रकारचा धावफलक आहे सिंगल डबल वरती भर देण्याचा प्रयत्न. 8 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत होताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर का 10ची सरासरी मेंटेन ठेवली तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चेंडू मिस होताना पाहायला मिळतोय. सेफ डिलिव्हरी आउटसाइड ऑफ पिचिंग झाला. चेंडूला थोडीशी उसळी पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत आणि यशस्वी प्रयत्न मित्र म्हणेल रोहित यांचा. म्हणूनच डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. धनगर वसई प्रीमियर लीग 2 नितीनाचा फटका मात्र चेंडू हवेमध्ये आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली आता झेल होईल का, तर झेल या ठिकाणी धरतीला दान होत असताना पाहायला मिळतोय आणि यशस्वीरित्या ही धाव पूर्ण करत असताना पहिल्या षटकाची या ठिकाणी जवळजवळ समाप्ती होत असताना आणि 2 धावा निशी आपण पाहतोय 10 धावा धावफलकात लगावल्या जातात. या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूयात. दहा धावा लास्टला 1 आलं की 2 1 मग 9. शेवटच्या चेंडूवरती 2 काउंट केले होते, माफ करा. 1 धाव त्या ठिकाणी अर्जित केले ते 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती. अविराज आणि गजानन जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता रोहित फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये नितीन आपल्याला पाहायला मिळत होता. दगडू बावदाने वॉरियर्स सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. तुमचे कॅप्टन्स या ठिकाणी तुम्हाला बोलत आहेत कारण यापुढची मॅच तुमचीच आहे. दगडू बावदाने वॉरियर्स
सर्व खेळाडूंना विनंती, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. तुमची मॅच आहे. तुमचे कॅप्टन्स या ठिकाणी तुम्हाला बोलवत आहेत. पहिला चेंडू एका धावेसाठी येत असताना आपण पाहतोय. पुढील चेंडू या ठिकाणी सुरेख पद्धतीने ड्राईव्ह, परंतु चेंडू या ठिकाणी बॅटची एज घेऊन सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडू. महत्वाची लढत. महत्वाच्या लढतीमध्ये जवळजवळ आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये ज्या आलेल्या धावा आपण पाहता 7.5 ची करंट रन रेट पाहायला मिळते प्रति षटकाचा विचार करायचा झाला तर. आणि या धावफलकानिशी जर का पुढे जाल तर मात्र कुठे ना कुठेतरी कमी पडाल असं काहीच चित्र पाहायला मिळते. परंतु हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जातंय आणि एकच धावफलकामध्ये ऍड होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क व सज्ज होत असताना मिस्टर रोहित पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ, 2 धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत येताना पाहायला मिळतात. आता मात्र उजव्या स्टेज जास्तच बाहेर. चेंडू थोडासा स्वयर मारा करण्याचा प्रयत्न, पण त्यामध्ये बॅट घातली गेली आणि एकच धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एक वेगळ्या रणनीतीने मैदानात उतरला आहे सातपुते कन्स्ट्रक्शन हा संघ. कारण ज्या प्रकारची रणनीती आहे त्या रणनीतीला आपण पाहायचं झालं तर कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. आणि 3 षटकांच्या खेळामध्ये दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा प्रयत्न, दबाव आलाय आता आणि आता मात्र अटॅक मोड घेतला जातोय. पुन्हा एकदा गजेंद्र आणि अविराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रोहित आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ, 3 धावा खर्च करताना पाहायला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय. त्या ठिकाणी झेलची संधी होती, एकदा पूर्ण केली गेली आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. 38 सर्कलच्या आतमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी आतापर्यंत दुसरी चूक या ठिकाणी केलेली आहे आणि या दुसऱ्या चुकीनिशी आपण पाहतोय एक धाव येत असताना 2 षटकांची समाप्ती, 13 धावा धावफलकावरती. एका प्रतिम षटक रोहित याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 4 धाबा या षटकामध्ये येतात. अजून येणारे 6 चेंडू आणि येणारे 6 चेंडू दर्शवणार आहेत आपल्याला किती धाबा धावफलकात लगावला जातील आणि किती धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाणार आहे अजिंक्य या संघासमोर. चला या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशा वळूयात. घरी घरी रक्त साजे रामाचा नामाची काही विसरली अवनी ही नावरी ना. घरी घरी रक्त साजे रामाचा नामाची काही विसरली अवनी ही नावरी. गणपती देवाचं नाव घेत नाना बाजूला काढित, खंडोबा देवाचं नाव घेत नाना बाजूला काढित ना. घरी घरी रक्त साजे रामाचा नामाची काही विसरली अवनी. जेवायचं कोण बाकी असेल तर त्यांनी कृपया करून जेवणासाठी जायचंय. 15 मिनिटांमध्ये जेवण बंद केलं जाईल. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडू तरी अप्रतिम क्षेत्ररक्षण. वॉट अ फील्ड. एक नवोदित खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर का शॉर्ट थर्डमॅनचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी आपण खेळाडू पाहू शकता. अगदी कमी वयातील खेळाडू या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळतं. मिस्टर भावेश. नवीन गोलंदाज तेजस या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती 14 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू आणि शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड फलंदाज पुन्हा एकदा अभिराज. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडू त्या ठिकाणी मिस होताना पाहायला मिळतं, परंतु चांगला पुन्हा एकदा वॉर्ड बॅकअप. जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो या खेळाडूसाठी. काय क्षेत्ररक्षण करतोय, ज्या प्रकारचं बॅकअप दिलं गेलं यष्टीरक्षकाला, वाखडण्याजोगे कार्य आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. प्रशंसा करावी लागेल मिस्टर भावेश. 15 धावा धावफलकावरती, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे 4 चेंडू या ठिकाणी दर्शवतील आपल्याला किती धावा धावफलकात लगावल्या जातील, किती धावा संख्येची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आउट. रिटायर हट.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने बाजीराव येताना पाहायला मिळतात. अविराज मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. गजेंद्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय, कारण चेंडूचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी झाला आहे आणि धावा धावल करती 15. नवीन फलंदाज बाजीराव मैदानाच्या दिशेने येत आहेत. धनगर वसई प्रीमियर लीग 2020-21 हे दैदिप्यमान आयोजन आहे. आपण वर्ष दुसरं पाहतोय. ज्या प्रकारची ही स्पर्धा आम्ही 2019 मध्ये पाहिली होती, खरोखरच चांगली लोकप्रियता लाभली होती या स्पर्धेला आणि त्यावेळेचं प्रेम पाहता यावर्षी एक वेगळ्या दिमाखात साजरी होताना पाहायला मिळते. राहुल एलकर आणि टीम यांच्या माध्यमातून चेंडू मात्र त्या ठिकाणी डाव्या एसटीच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. वाईडचा इशारा आमचे ऑफिशियल्स आम्हाला दर्शवत आहेत आणि एक धाव. विकेटचं पतन होत असताना बाजीराव माघारी परतत आहेत. थँक्यू डोजे. अतिशय चांगला प्रयत्न होता एक धाव घेण्याचा, कारण वाईट आलं त्याला प्लस करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात असताना जाऊन पोहोचतोय 16 धावांवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने चला पुन्हा एकदा मॅच कडे वरती. फलंदाजाचं नाव संजय. 16 धावा धावफलकावरती. एक गडी तंबूच्या आसराला गेलाय. 3 चेंडूचा खेळ 17 धावा माफ करा. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत तरी जखडून ठेवलं गेलंय. 4 चेंडू माफ करा. थँक्यू डोजे. 17 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तेजस गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी मार्कवर जर विचार करायचा झाला तर संजय तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळतात. बापू नवीन फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीयेत. एक गोष्ट समजायला मार्ग नाहीये. धावा तर येत नाहीयेत, परंतु धावून सुद्धा धावा घेतल्या जात नाहीयेत. नक्की मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? कारण 18 धावा आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल. 7 कन्स्ट्रक्शन आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय जवळजवळ आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपाने गडी माघारी परतत असताना शेवटचा चेंडू निर्धाव येतोय आणि 18 धावा 19 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी.
चला दगडू बावदाने वॉरियर्स आणि जय अहिल्या फायटर टॉस साठी या. दगडू बावदाने वॉरियर्स टॉस साठी या. आबा गोलंदाजी मार्क पर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. 19 धावांचं मापक लक्ष घेऊन या ठिकाणी दोन्ही फलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये त्या ठिकाणी गेलाय सरळ सीमारेषा जवळ विकेटचा पतन होत असताना गडी तंबूच्या आसराला जातोय. पहिला हादरा या ठिकाणी लगावला जातोय. अजिंक्य लेण्यासाठी लाव के कडक जेवण 5 मिनिटं थांबवायचंय. सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा त्या ठिकाणी घेतला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा घेत असताना आगळ्या वेगळ्या फेकी वाईट चेंडूची सांगता होतीये. वाईट +3 तब्बल 4 धावा येत आहेत. यस या मॅचचा जवळजवळ चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळेल. तत्पूर्वी आम्ही जातोय मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा दीपेश माने सरांना जास्तीत जास्त त्यांचा ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला त्यांना पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतोय. ऑन साइडला भिरकावला चेंडू सरळ गेला सीमारेच्या बाहेर. 6 धावा. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का.
षटकाराने फिनिश. सामना विजयी होतोय तो म्हणजेच अजिंक्य 11 संघाने. अगदी नावाप्रमाणे अजिंक्य राहिलाय. अजिंक्य 11चं अभिनंदन. पराजित संघाचं सुद्धा कौतुक, कारण त्यांना देखील अजूनही संधी असेल या पॉइंट्स टॅलीमध्ये राहण्याची. चला दगडू बावधन वॉरियर्स लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने